राहिले आणि दुःख कशा करता झाले. तू अनुचित गोष्टींकडे कधी लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडत नाही. तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश लांब पळून जाते. तू शौर्याचा केवळ निधी, क्षत्रियांचा मुकुटमणी, तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. तू युद्धात शंकरांना देखील जिंकलेस, निवात कवच दैत्याचा समूळ उच्छेद केलास आणि चित्रगंधर्वाधिकांशी तू युद्ध करून त्यांना आपले यश गावयास लावले. अर्जुना, तुझ्याशी तुलना करून पाहिल्यास त्रैलोक्य सुद्धा अल्प दिसू लागते. तुझा पराक्रम इतका मोठा आहे, तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू विचारी आहेस, तथापि करुणेने तू दीन होतोस. पण अरे, अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का सांग बरे? किंवा वाऱ्यास मेघाचे भय कधी वाटले आहे का? अथवा अमृतास कधी मरण आहे? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे? अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे? किंवा काळकूट विष हे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे का? अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे का? बरे, कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे का? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण तू त्या आज खऱ्या करून दाखवल्यास.